नमस्कार, आपल्यासोबत आहे युवा स्तंभच्या संपादिका मंजिरी साबळे. मंजिरी मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर समाजामध्ये एक विचित्र प्रवाह पाहायला मिळतोय. कॉलेजमध्ये जाणारे किंवा शाळेमध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये ई सिगरेट प्यायचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना तर एक विचित्रच व्यसन लागलेलं आहे. त्यात तुम्ही मोबाईल म्हणा किंवा मग ऑनलाईन गेमिंगचं. तर आता काही दिवसांमध्ये परीक्षा येणार आहेत. पालकांचंही या अशा विषयावरती गांभीर्य असतानाही दोघंही कामानिमित्त घराबाहेर दिवसभर असल्यामुळे मुलं सकाळी शाळेतून आल्यानंतर दुपारी घरी काय करतात त्याच्यावरती त्यांचं लक्ष नसतं. शाळेतही एक मर्यादा आहे. जोपर्यंत ते शाळेमध्ये आहेत, वर्गामध्ये तोपर्यंत विद्यार्थ्यांवरती एक थोडाफार प्रमाणात वचक असतो. पूर्वी जो 100% असायचा तो आता 30 ते 40% आलेला आहे. कारण विद्यार्थ्यांना काही बोललं, रागावलं, शिक्षा केली आणि त्याने काहीतरी विपरीत केलं तर ती जबाबदारी त्या शिक्षकांवरती येते. मग हा जो पाय घसरत चाललेला आहे विद्यार्थ्यांचा, तर त्या संदर्भात शाळेतील शिक्षकांना, शाळा प्रशासन, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपल्याकडून नेमकं कशा पद्धतीने सल्ला देण्यात येईल किंवा आवाहन करण्यात येईल, काय सांगाल? मुळातच जनरेशन गॅप ही आपल्याकडे पाहायला मिळते. युवा वर्ग आणि आपले आधीची जनरेशन यामध्ये जो गॅप आहे, या गॅपमुळे दोघांमध्ये जे कम्युनिकेशन आहे हे कम्युनिकेशन होत नाही. आणि हे कम्युनिकेशन न झाल्यामुळे जी येणारी जनरेशन आहे याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा ट्रेंड सुरुवात झालेली आहे. जसं आपण आता जसं म्हटलं की सिगरेट ओढणे किंवा ऑनलाईन गेमिंग खेळणे, या सगळ्या गोष्टींकडे ते जास्त वाहवत चाललेले आहे. याच्यामध्ये जर आपण आधीच्या पिढीने जर ह्या नवीन येणाऱ्या जनरेशनच्या अपेक्षा जाणून घेऊन जर हा गॅप कमी केला तर कदाचित ह्याचा फरक या जनरेशनला मिळेल. आणि याच्यामधला जो मेंटल ट्रेस आहे त्यांच्यामध्ये की आईवडिलांच्या ज्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांवरती जो बर्डन दिलं जातं की जसं मार्किंग आहे, टक्केवारी आहे त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींचा जो प्रेशर मुलांवर असतो, या प्रेशरमध्ये कदाचित कुठेतरी विरंगुळा म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत की याच्यातून ते रिलीफ, स्वतःला वाटतं की रिलीफ झालेले आहेत. परंतु त्याचा परिणाम त्यांच्यावर हा वेगळा होत असतो, पण तो जनरेशनला त्या कळत नाही. पण आपल्या मोठ्या पालकांकडून हे जे त्यांच्या समजून घेण्याची जी भावना आहे ना, ही वाढवली पाहिजे. आणि एक फ्रेंडली वातावरण जर त्यांच्याबरोबर निर्माण केलं तर कदाचित ते समजून घेऊ शकतात मुलांना आणि मुलांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांना सुद्धा. आणि त्यांना ते समजून जर घेतलं तर कदाचित मुलं पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी त्यांना साथ देऊ शकतात, पालकांना. मानसशास्त्राचे जे अभ्यासक आहेत किंवा मानसशास्त्रावरती विशेष कार्य करणारे कार्यकर्ते किंवा मानसोपचार तज्ज्ञ आहेत, अशांचा सल्ला किंवा अशांची व्याख्यानं जर शाळांनी जर आयोजित केली तर त्याचा काही प्रमाणात फरक पडू शकतो, असं काही वाटतं का तुम्हाला? नक्कीच ह्याचा खूप प्रमाणामध्ये फरक हा जाणवेल. कारण की मानसशास्त्र जे अभ्यासू आहेत त्यांना माहिती आहे की मुलांना कशा पद्धतीने आपण ट्रेंड केलं किंवा त्यांच्याकडून त्या गोष्टी काढून घेतल्या तर त्यांना आपण कोणती गोष्ट सांगितलं तर ते ऐकतील. तर याचा नक्कीच फरक पडेल मुलांना. आणि शाळेमध्ये प्रत्येक शाळेनं हा एक वेगळा वर्ग घेतला पाहिजे मुलांसाठी, जेणेकरून त्यांच्यामधला जो न्यूनगंडता आहे ही कमी होत जाईल किंवा त्यांच्यातला जो आत्मविश्वास आहे तो वाढत जाईल. आणि ह्या सगळ्या गोष्टींकडून त्यांना परावृत्त करायला कदाचित सहकार्य मिळेल. त्यामुळे एवढं इझी वाटतं का मुलांना कन्व्हिन्स करणं? कसं असतं, आपले पूर्वज पहिले म्हणायचे की मातीचा गोळा असतो ना, त्याला कसाही तुम्ही वळवा किंवा त्याला आकार देता येतो मातीच्या गोळ्याला. मग त्या शालेय त्याच्या वयामध्ये जर या सगळ्या गोष्टी मुलांसमोर आल्या किंवा त्यांना ते प्रशिक्षण दिलं गेलं तर कदाचित त्यांच्यामध्ये ती एक आपल्याला त्याची बांधणी करता येईल त्यांच्या विचारांची. त्यांच्या वाढत्या वयामध्ये त्यांना काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कोणती गोष्ट त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी चांगली आहे याचं मार्गदर्शन जर दिलं तर ते कदाचित तो ट्रॅक चांगला पकडतील आणि वाहवत जाणार नाही या सगळ्या गोष्टींकडे. धूम्रपानापासून एक पिढी मुक्त व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करते, तसं जनतेने, समाजाने प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर. जनतेने
सरकार तर करतच आहे, परंतु जनतेने स्वतः या गोष्टीकडे कसं आपण लांब राहू, या गोष्टींचा कसं आपण म्हणजे वापर होणार नाही आपल्या आयुष्यामध्ये, आणि आपणच जर बंदी घातली नाही तर ते आपली पुढची पिढी सुद्धा ती गोष्ट करणारच. मग आपण स्वतः त्याच्यावरती बंदी घातली पाहिजे, तर आपल्या पुढच्या पिढीला त्या गोष्टीचं महत्त्व कळेल. आयुष्य एकदाच मिळतं मानवाचं आणि ते खूप सुंदर आहे आणि चांगल्या गोष्टीने ते आपण जगलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे, मुलांमध्ये राहिलं पाहिजे, परिवारासोबत राहिलं पाहिजे. आणि यात जर वेळ घालवला आपण तर ह्या गोष्टींकडे लक्ष जाणारच नाही मुलांचं. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती जी पूर्वी होती ती कदाचित त्यामुळे मुलं कधीच व्यसनाधीन झाली नाही. आत्ता जी विभक्त कुटुंब पद्धती आहे कदाचित त्याच्यामुळे पालकांना वेळ देता येत नाही मुलांना, आणि मुलं मग ज्या संगतीमध्ये राहतात त्याचा परिणाम त्या मुलांवर होत असतो. मग कुठेतरी कुटुंबाची सुद्धा जबाबदारी आहे, समाजाची सुद्धा जबाबदारी आहे की आपली येणारी पिढी व्यसनाधीन न होता चांगल्या कुठेतरी करिअरसाठी प्रवाहित झाली पाहिजे. याकडे आपलं सुद्धा तितकंच योगदान असलं पाहिजे समाजाचं. धन्यवाद मॅडम. थँक्यू.